भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय म्हणतो आमच्या बेबी? बरं वाटतंय का आता? अभि काहीच खात नाहीये रे ती. दूध दिलं मगाशी, ते पण उलटून काढलं. शेवटी पाणी देते मी तिला थोडं थोडं. मला खूप भीती वाटते रे. काही सिरियस नसेल ना? अजून रिपोर्ट्स पण आले नाहीये तिचे, काही कळत नाहीये. आपण पुन्हा जाऊया डॉक्टरांकडे. अभि मला खूप भीती वाटते रे. अरे अभि, ऑफिसमध्ये गेलास ना का कारखानेसांबरोबर ते पटेलांच्या प्रोजेक्ट बद्दल बोलून घे डिटेलमध्ये. सौरभदा, अरे कानूला जरा बरं वाटत नाहीये. मी कदाचित आज जाणारही नाही. का काय झालं? तिला उलट्या होत आहेत सारख्या. काहीच राहत नाहीये पोटात. म्हणजे आम्ही नेऊन आणलं तिला डॉक्टरांकडे, पण रिपोर्ट्स आले नाही आहेत अजून. सकाळपासून काहीच राहत नाही पोटात? नाही, मी शेवटी पाणी देऊन बघितलं तिला. मग थांबलात कशाला? तुम्ही घेऊन जा ना. घेऊन जाऊ तिला. चल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तिथे बघूया रिपोर्ट्स काय आहेत. तिथे बघू काय म्हणतात डॉक्टर. ओके, चल लेट्स टेक कर. चल ये. चला आशा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठेत सासू सासरे आमचे? देवळात गेलेत. देवळात? कशा करता? मी घेतलेली कामं पूर्ण होऊ नयेत अशी प्रार्थना करायला गेले असतील. काय रे सलील, आता काय झालं? काय झालं? रीमा, तुझ्या पप्पांमुळे मी जो आदित्याचा नवीन प्रोजेक्ट करत होतो ना, तो करण्याची माझी संधी हातातनं गेली. आणि तुझी मम्मा पण ना. काय आता तिचं काय? तिचं काय? मला हे कळत नाहीये. फॅक्टरी तुझ्या नावावरती, गाडी तुझ्या नावावर, बंगला तुझ्या नावावर. अरे मग माझ्या नावावरती काय आहे ते? का असं कसं म्हणतोयस? घर जावई हा किताब नाही का मिळालेला तुला? रीमा, तुम्ही सगळ्यांनी मिळून काय मला ह्युमिलेट करायचं ठरवलंय का? आणि घर जावई असलो ना तरी नुसता घरात बसून खात नाही मी, काम करतो दिवस रात्र. आणि तरी सुद्धा एवढं सगळं करून सुद्धा जर तुझ्या आईच्या मनात आलं आणि तिने तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरनं मला जर घरातनं बाहेर जा म्हणून सांगितलं तर मला जावं लागेल. रस्त्यावर येईन मी. असं कसं म्हणतोस तू? माझ्या नावावर आहे ना सगळं. नाही, ज्या पद्धतीने तू वागतेस ना आजकाल, त्यावरून नाही वाटत मला. मी विचार करते सलील की काय? काही नाही. रीमा, तुला खरं सांगू, मला माझ्या स्वतःच्या नावावरती स्वतंत्र व्यवसाय हवाय. मला सिक्युरिटी हवी. आणि आता जरी तुझी आई म्हणत असली ना की मी तुम्हाला इथनं जाऊन देणार नाही,
मला नाही खरं वाटत. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये तूच जर का मला साथ नाही दिलीस तर मी कोणाकडे पाहू? रीमा, मला आपली इंडस्ट्री ग्रो करायची, आपली इंडस्ट्री खूप मोठी चालेल बघायची. मग होतीये की. बाबा म्हणत होते त्यांनी एक दुसरं प्रोजेक्ट. एक खड्ड्यात गेलं का त्या पप्पांचं प्रोजेक्ट? हे पप्पा तुझे जोपर्यंत या घरात येत ना तोपर्यंत माझं काही होणार नाहीये. मला माहितीये ते प्रत्येक गोष्ट मुद्दामून आणि ठरवून करतात. मला एक कळत नाही, माझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करण्याचं ना खूप असण्याचं त्याला काय कारण आहे? त्यांना स्वतःचं महत्व सिद्ध करायचं का? बास बास सलील, खूप झालं. मला माझ्या बाबांबद्दल एक शब्दही ऐकायचा नाही आता. हा? ठीक आहे, मग यापुढे मी तेच करीन जे मला वाटेल, जे मला पटेल. ठीक आहे, तुला तू हवं ते कर, पण या घरात तेच होईल जे माझे बाबा म्हणतील. हॅलो. हा बोला. कशी आहे रे कनू? काय? का? पण एकदम हॉस्पिटलमध्ये? मी निघते लगेच. नाही नाही, हो मी कळवते तुला मी कशी निघाले. मी येते, निघाले मी येते. हो. हॅलो. निखिल, मी अवंतिका बोलते. बिझी आहेस का तू? हो बोल ना. अगं अरे अभिचा फोन होता कोल्हापूरहून. कनूची तब्येत ठीक नाहीये, तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. हो. मी निघते लगेच. तू बिझी असशील ना? हो अगं, एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी. म्हणजे अनअवॉइडेबल आहे, नाहीतर मी नक्की आलो असतो. पण अवंतिका, मी उद्याच निघतो इथनं. नाही नाही नाही, नको. मी निघते लगेच. अरे आता घरात कोणीच नाही, मी आईबाबांच्या याचीच वाट बघते. ते आले की निघते मी लगेच. बरं. चल, मी कळवीन तिकडनं तुला. ओके, बाय. टेक केअर. बाय. अश्विनीना हवं होतं ते दिलंस का? वय हॉस्पिटलची समधी बॅग भरून दिली त्याची. बर. भाईसाहेब, काय? एक बातमी आहे.
धाकल्या बहिणींनी थोरल्या बहिणींना फोन केलता का कनू बिमार आहे लगेच ये. काय वय आता बघा येतात का नाही ते. बरं जातो. वय. अश्विनी, मम्मा मी हॉस्पिटलला जाऊन येते. तुम्ही अवंतिकाला कळवलं कनूची तब्येत खराब झाली म्हणून? हो सांगितलं. असं करण्याची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? कनूची आई आहे ती. हो, इतका सॉफ्ट कॉर्नर त्यांच्यासाठी. आम्हाला कळते तुम्ही आमच्या बरोबर गेम करताय, पण एक लक्षात ठेवा, यात तुम्ही अजिबात सक्सेसफुल होणार नाही. मम्मा आता वेळ काय आहे? तुम्ही काय बोलताय? उगाच टेन्शन देऊ नका आता मम्मा. मग तुम्ही वागताय त्याबद्दल आनंद मानू. मम्मा प्लीज, तुम्हाला कनूबद्दल काहीच वाटत नाही? नाही वाटतंय ना, पण अवंतिकानं इथं अजिबात येता कामा नये अश्विनी. मी अवंतिकाला फोन केलाय आणि ती इथे येणार आहे. You'll have to pay for this, अश्विनी. ओके, व्हॉटएव्हर, येते मी. तुम्ही आम्हाला दगा दिलाय अश्विनी, आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. उर्मी, मला नको हो चहा. उर्मी, अगं काय म्हणत होतीस तू? काही नाही, तब्येत ठीक आहे ना तुझी? हो. नाही म्हणजे डोहाळे वगैरे नाही ना लागले? नाही ग, चहा झालाय ना, हो. मी ओतते आता. कप्स घेऊन येते. हल्ली तुम्ही दोघं आनंदात दिसत नाही रे. नाही अप्पा, तसं काही नाहीये, सगळं काही ठीक आहे. मिलिंद, तुझा तो देसाई भेटला होता काल मला. देसाई? त्यांनी तुझ्या नोकरीबद्दलचं सगळं सांगितलं मला. मला वाटलंच होतं देसाई काहीतरी गोंधळ घालणार म्हणून. अगं तो फार काळजीने सांगत होता. कसली काळजी ग? ही काळजी, हे सगळं मुद्दामून करतोय तो. उर्मी, ते कळल्यापासून हे खूप अस्वस्थ झालेत ग. म्हणूनच मी काही सांगत नव्हतो. मिलिंद, आता तुम्ही काय करायचं ठरवलं यापुढे? अप्पा काहीच सुचत नाहीये, पण सध्या तरी शांत राहायचं असं ठरवलंय. अप्पा तुम्ही घाबरू नका, सगळं काही ठीक होईल. मिलिंदा, अरे माझे PF चे पैसे आलेत, तुला काही लागली तर मदत. नाही अप्पा, थँक्स. मी कोणाकडनं मदत घ्यायची नाही असं ठरवलंय. आता मी जे काही करणार आहे ते स्वतःच्या बळावर करणार आहे. पण मिलिंद, आई प्लीज, मला काही लागलं तर मी तुमच्याचकडे मागेन. फक्त प्लीज एक करा, यापैकी काहीही नागपूरला कळता कामा नये. अरे पण अशा वेळेला सुद्धा तू तुझ्या आई वडिलांची मदत घेणार नाहीस? नाही अप्पा, त्यांची जी काही थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुढची तरतूद म्हणून ठेवलेली आहे. अप्पा मला सांगा, तुमचा तुमच्या जावयावरती विश्वास आहे ना? मिलिंद, आणि मी तुम्हाला तुमच्या मुलीला सुखात ठेवण्याचं वचन दिलेलं आहे. मी उर्मिलाला काही कमी पडू देणार नाही. हो. अगं उर्मिला, बघत का उभी राहिलीस? चहा बघ, दे लवकर. मम्मी जी, मम्मी जी.
स्वामीजी. हाय निधी, गुड इव्हनिंग. हे काय काय घेऊन बसलीस तू? कम ऑन बेबी, असं काय करतेस तू? काहीतरी काय याच्यावरती आमचा विश्वास नाही आहे ग. हे वाचून तू एवढं असं नको करूस निधी. कम ऑन, हे कोणी केलं आणि मला सांग. तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? तू केलंस? मग कोणी बनवून आणलं हे सगळं? अगं तू नको याच्याकडे लक्ष देऊ प्लीज निधी. प्लीज निधी, कंट्रोल युअरसेल्फ. हे बघ, तुझी तब्येत आधीच बरी नाहीये. तू याच्यावरती सगळ्यांवरती विश्वास ठेवू नकोस. वी डोंट बिलीव्ह इन दिस. रिलॅक्स. मामा, हे सगळं काय आहे? तुला माहिती आहे ना आपला कोणाचा याच्यावरती विश्वास नाही आहे. अगं एकतर निधीची हालत तुला माहिती आहे. तू का अनिश, तिची तब्येत बरी नाही म्हणूनच तर मी गुरुजींना पत्रिका आणि पण बाय तुला गरज काय होती हे सगळं करण्याची मामा? प्लीज, आमचा कोणाचा याच्यावरती विश्वास नाहीये, माहितीये ना तुला. परसों तुमने झलक देखी ली ना मामा, प्लीज. निधी, 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 लिसन टू मी. निधी, प्लीज स्टॉप क्राईंग, ओके? हे बघ निधी, आमचा कोणाचाही या गोष्टींवरती विश्वास नाहीये आणि तू सुद्धा ठेवू नकोस. तुझी हालत आधीच नाजूक आहे. तू काय आहे सगळ्यांवरती? कम ऑन निधी, कूल डाऊन निधी. असं काही होणार नाहीये. नाही पवार, पण तुम्ही आजची मीटिंग कॅन्सल करा. घरात काही प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही नंतर बोलतो तुमच्याशी. मामा, मामा कनू कुठे आहे? आणलं का तिला हॉस्पिटलमधनं परत? मामा, तिला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय? मामा प्लीज, प्लीज मामा. कनूला बरं नाही हे तुम्हाला माहिती आहे ना? मग तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवले याची माहिती नाही काढली तुम्ही? विचारा ना तुमच्या मैत्रिणीला. मामा, मी कधीपासून दोघांनाही फोन लावायचा प्रयत्न करते, फोन लागत नाही. मामा, मग आम्ही काय करू? प्लीज, प्लीज. तुम्ही कशाला परत आलेले आहात? आणि आता तुमचा काय संबंध आहे कनूशी? तिला दत्तक दिली आहे ना तुम्ही? कनूशी काय संबंध आहे माझा? मामा, हे काही आहात ना तुम्ही? स्वतःचा मुलगा एवढा मोठा झाला, एवढे गुण उधळले, तरी त्याच्यावरची माया तसूभर सुद्धा कमी होत नाहीये तुमची. आणि मला विचारताय माझ्या तान्या कनूचा माझ्याशी काय संबंध आहे म्हणून? तिला विसरून जाऊ? हो, विसरून जा. कुठल्याही परिस्थितीमध्ये कनिनिका तुम्हाला परत मिळणार नाहीये. तिला भेटायचाही व्यर्थ प्रयत्न करू नका.
आणि जर भेटलात ना तर एक लक्षात ठेवा, तुमचा कुठल्याही पद्धतीने तिच्यावर हक्क राहणार नाही. बोला शो. अगं मी कधीपासून फोन कनू कशी आहे? कुठे आहात आणि तुम्ही? कोणतं हॉस्पिटल? हो मी निघते, लगेच येते.